देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। सर, आपण महाराष्ट्रातील सर्वच आरक्षण रद्द करा असं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, त्याच्या मागचा हेतू काय? हेतू म्हणजे आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एक ठराविक कालावधीसाठी द्या, 3 पिढ्या द्या असं नाही सांगितलं. त्याच्यामुळं ते आरक्षण वाढत गेल्यामुळं आमच्या जे ओपन कॅटेगरीमध्ये जे मुलं आहेत ते शिक्षणापासून वंचित राहिले. आज घरचं बेघर झाले, अनेक आत्महत्या झाल्या. त्यामुळं आज या 2026 मध्ये ही गरज आहे की संपूर्ण आरक्षण रद्द झालं पाहिजे आणि समानता आली पाहिजे, एकता आली पाहिजे आणि याच्याकडे प्रत्येकाने वाटचाल केलं पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी. त्याच्यात नेमकं असं काय तुम्हाला त्रुटी दिसल्या किंवा काय असं निदर्शनास आलं की तुम्ही असा एक पवित्रा घेतलाय की जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय? नाही, हे बघा, जे अट्रॉसिटी सारखे जे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक गुन्हे दाखल होते, चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल होते, ते फ्रॉड गुन्हे दाखल होते. त्यामुळे अनेक आमच्या शिक्षण शिकलेल्या मुलाबाळाला नोकरीपासून वंचित राहावं लागते. जातीवादी केसेस दाखल झाल्यामुळं चुकीच्या पद्धतीनं सिस्टममध्ये त्याचा वावर चालू झालाय. त्यामुळं आता समानते आणि एकतेसाठी हे रोखणं काळाची गरज आहे. आता कुठल्या कुठल्या संबंधित कार्यालयाला तुम्ही निवेदन दिले? मी आता धाराशिव जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलंय, माहिती स्टोर मी SP ला दिलंय, तहसीलदारला दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि याच्या 2 तारखेला मी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सर्व जातीय कायदे रद्द करा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आरक्षण रद्द करून एक कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आणा आणि सगळ्याच्या मुलाबाळाला सरसमान न्याय द्या, ह्याच्यासाठी आपण मागणी केली. पुढच्या जूनमध्ये 2 तारखेला तुमचं आंदोलन? हो. कुठं त्याचं नियोजन? धाराशिव जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या पुढेच आपण लाक्षणिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण ठेवलं तुम्ही? हो. जून मध्ये 2 तारखेला. 2 तारखेला. 3च्या 2 तारखेला. माझं महेश रंगनाथ देशमुख, मी मांजरीचा आहे आणि मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून जे ओपन कॅटेगरीची जे सध्या चाललेली हाल आहे त्यांच्या लेकराबाळाला न्याय देण्यासाठी मी लढत आहे. कुठून सुरुवात केली तुम्ही? काय पाठिंबा दर्शवलाय का, आलाय का तुमच्याकडे? बिलकुल, मी आई जगदंबेच्या नगरीतून याची सुरुवात केलेली आहे. तिचा आशीर्वाद घेऊन धाराशिव जिल्हा हा सर्वप्रथम मी निवडलेला आहे. तिथून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी येणाऱ्या काळामध्ये 8-8 दिवसाच्या गॅपनं प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे आणि जोपर्यंत जातीवादी कायदे आणि सरसगट आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत मी या महाराष्ट्रामध्ये शांत बसणार. सर, आता मराठी समाजाला तुमचं काय आव्हान असेल? नाही, मी सर्व जे आरक्षणच्या बाहेर आहेत त्या सर्व ओपन कॅटेगरीतल्या समाजाला आवाहन करतो, या लढ्यासाठी तुम्ही ताकदीनं उभा राहा. तुमच्या मुलाबाळासाठी येणाऱ्या काळासाठी तुमच्या एक मुलाबाळाची दिशा ठरवण्यासाठी तुम्ही ताकदीने या लढ्यामध्ये उभा राहा, असं आव्हान मी सर्व ओपन समाजाला करतो.